आर्थिक परिस्थिती पूर्ण बिकटली, कामधंदे नव्हते. त्यावेळी एक स्वामींचा एक आधार मला भेटला. मग मी गुरुचरित्र पारायण चालू केलं. नंतर आई पहिल्यापासून स्वामी सेवेकरी होत्या. स्वामी भक्तीत मी जेव्हा आलो तेव्हा माझी परिस्थिती सुधरत गेली. माझ्या घरी बहिणीच्या डिलिव्हरी झाल्या, त्या नॉर्मल झाल्या. डॉक्टरांनी सीजरची डेट फायनल केल्यावर सुद्धा ही पण स्वामींचीच भक्ती. आणि पप्पांना 2-1दा हॉस्पिटलाइज झालं, त्यावेळेस स्वामींनी त्यांना तारलं. कारण मी जेवढी भक्ती केली होती त्या 3-4 दिवसात, त्याचं फळ मला त्याच दिवशी भेटलं, दत्त जयंतीच्या दिवशी. मी त्या दिवसापासून एवढा शॉक झालो की स्वामींशिवाय जगात काहीच नाही. इकडे तिकडे भटकण्यात कुठं अर्थ नाही. स्वामी भक्ती श्रेष्ठ आहे आणि स्वामींचा हात धरून चला, कुणाचे पाय धरायची गरज तुम्हाला पडणार नाही. लग्न लॉकडाऊन मध्येच झालं, स्वामींची कृपा. आर्थिक नियोजन त्यांनी तिथं वाचवलं. मला लोक स्वामी वेडा म्हणतात. किती स्वामी स्वामी करतो, किती स्वामी स्वामी करतो. घरातले बाहेरचे सर्व स्वामी वेडा म्हणायला लागले. माझ्या दिवसाची सुरुवात स्वामींपासून होते. माझ्या घरात 3 ठिकाणी फोटो लावलेले. कुठल्यावर जिथं लक्ष येईल तिथं स्वामींचं दर्शन होतं. माझ्या गाडीवर, माझ्या किचन, म्हणजे जिथं स्वामी सोबतच असतात काय माझ्यासोबत. स्वामींचं लीला खूप अगाध आहे. अक्कलकोटमध्ये स्वामींनी 22 वर्ष काढलेली. 22 वर्ष ती जागेचे जे महत्व आहे ते इम्पॉर्टंट. बरोबर पवित्र जागा आहे. तिथे ते व्हायब्रेशन्स आहेत. जे व्हायब्रेशन्स आहेत, तुम्ही 700-800 किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा जाता ना, तुम्ही अंघोळ करून डायरेक्ट दर्शनाला जा, तुमचा पूर्ण थकवा निघून जाईल. स्वामींचं दर्शन जेव्हा होतं, वटवृक्षाला जातो व्यक्ती, प्रांगणात जेव्हा बसतो ना खाली, त्या जे लहरी येतात ना आपल्या जवळ, पूर्ण मनातला शांतता आणि दुःख वगैरे सर्व विसरून जातं. लोक अक्कलकोटला जातात ना, फक्त वटवृक्षाला दर्शन करून येतात. तिथे तुम्ही समाधी मठ जाऊ शकता, बाडप्पा मठ जाऊ शकता, राजाराय मठ जाऊ शकता. त्यामुळे घरात एका जणाने आध्यात्मिक मार्गात जायलाच हवं. बाकीच्यांना नाही जमत ना, तर जो जातोय त्याला जाऊ द्या, त्याला थांबवू नका, त्याला त्याची भक्ती करू द्या. त्याच्यामुळे तुम्ही सर्व वाचताय, हे लक्षात ठेवा. माझ्या नंतर आता माझी वाईफ स्वामी भक्त आहे. अच्छा. माझे पप्पा मानत नव्हते, ते स्वामी भक्ती झाले. आई तर पहिल्यापासून स्वामी भक्ती करायची. पूर्ण घरातलं वातावरण, आता मुलगा, पूर्ण घरातलं वातावरण पॉझिटिव्ह आहे ना. आमच्या घरात कधी भांडण होत नाही. झालं ना तर बाजूच्याला समजणार सुद्धा नाही. जर आई पप्पा झालं तर आम्हाला समजणार नाही, आमच्या तर आई पप्पाला समजणार नाही. तेव्हा तुम्ही मला एवढे दिले, माझ्या पुढचा जन्म अक्कलकोट मध्येच होऊ दे, नको एवढं लांब तुमच्या जवळच ठेव. स्वामींनी काहीतरी लोकांना दिलंय म्हणून लोकांची श्रद्धा आहे. आणि तुम्हाला सांगतो सागरदादा, येणारे 5-10 वर्षात अक्कलकोट मध्ये पाय ठेवायला जागा भेटणार नाही.